पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. विको थोडा कमी करा, क्लिअर आवाज ठेवा, विको पूर्ण बंद करा बोलत असताना. आज या जांभिवली नगरीमध्ये सादर होत असणारा संपन्न होत असणारा भव्य दिव्य एक दिवसीय कीर्तन महोत्सव भैरवनाथ महाराजांच्या या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी लाभलेली दिव्यता स्तब्धता आणि शांतता विठ्ठल हो खऱ्या अर्थाने या जांभिवली भागाचं भूषण ज्यांनी आपल्या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं ते म्हणजे खऱ्या अर्थानं एक आदरणीय असणारे गुरुतुल्य असणारे आम्ही लहानपणापासून नाव ऐकून होतो. आज खऱ्या अर्थानं त्यांच्या गावात येण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं दुःखद गोष्ट आहे. सर्वांच्याच मनाला आज पोकळी निर्माण होते. एक गायन क्षेत्रामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही येऊ द्या बाबा त्यांची उणीव आज नक्कीच भासते. ते म्हणजे हरिभक्त परायण सुरेश बुवा भोईर, बरोबर ना? गजानन बाबांचे शिष्य. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आज नसले म्हणून काय झालं, आज खऱ्या अर्थानं त्यांच्या आठवणी आज तुमच्या माझ्यामध्ये आहेत. त्यांनी निर्माण केलेली शिष्यमंडळी आज खऱ्या अर्थानं आहेत. खऱ्या अर्थानं एकच वाक्य बोलल, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. या जगात राहत काय असेल ना तर फक्त कीर्ती राहते. आणि जो माणूस सत्कीर्तीने चांगल्या मनाने वागलेला आहे त्याचीच कीर्ती पाठीमागं राहत असते. म्हणून आज तुमच्या माझ्यामधून ते निघून गेले. खऱ्या अर्थानं आज त्यांनी एक छोटंसं रोपटं लावलं होतं हे मंदिराचं आणि हे रोपटं पूर्ण झालं. आज ते पाहायला, तो आनंद घ्यायला आज ते इथं आपल्या तुमच्या माझ्यामध्ये उपस्थित नाहीत. त्यांच्याही चरणावरती आपण सेवा ही समर्पित करणार आहोत. त्यांचं स्मरण करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. विठ्ठल हो, ज्यांच्यामुळे आज खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला ते म्हणजे आमचे चव्हाण दादा आणि दुसरे म्हणजे बाबांचं परिचय नाळे बाबा नरेशजी भोईर. घरी गेल्यानंतर खऱ्या अर्थानं स्वागत खूप मस्त केलं. आनंद वाटला आज या गावामध्ये येऊन. आज या दोघांमुळे म्हणजे परिचय या ठिकाणी माझा तुमचा पहिल्यांदाच आहे. आपल्या या भागातलं भूषण खऱ्या अर्थानं परमार्थ टिकवून ठेवलाय ते या सगळ्या मंडळींनी. वयोवृद्ध माणसांचं आज मार्गदर्शन आपल्या कार्यक्रमाला ऐका. वयोवृद्ध माणसांचं मार्गदर्शन, महिला मंडळींचा सहभाग आणि तरुणांचं योगदान या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. लोहे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ एकट्याचा खेळ नाही माई बापा. म्हणून आज तरुण मुलं असतील, तरुण मुलांचं योगदान आहे. वयोवृद्ध माणसं जी आहेत त्या वयोवृद्ध माणसांचं मार्गदर्शन आहे आणि महिला मंडळींचा विशेष सहभाग आहे. गर्दी कमी असू द्या पण माणसं दर्दी पाहिजेत. आणि आज जांभिवली नगरीमध्ये आज खऱ्या अर्थाने हे आपल्याला पाहायला भेटतं. दर्दी माणसं आज सगळी या ठिकाणी पुढे बसलेत. म्हणून मी पण आज अभंग निवडत असताना मायबाप आपण भक्ती करतोय. 4 वर्ष झालं मंदिर बांधलंय आणि मंदिरामध्ये गेल्यावर काय पावित्रता वाटते मायबाप. संपूर्ण मूर्त्या ज्या आहेत अगदी आत्ताच आपल्याशी उठून बोलतायत की काय. आणि हे मंदिर बांधणं सोपं असतंय भोईर दादा, मंदिर बांधणं सोपं असते परंतु त्याचं पावित्र्य राखणं खूप अवघड असते. मग जे पावित्र्य राखतात खऱ्या अर्थानं 4 वर्ष झालं, 4 वर्षापासून झाडणारी मंडळी असू द्या, अभिषेक करणारी मंडळी असू द्या, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचं कारण हे पावित्र्य राखत असताना आज आपण घर स्वच्छ ठेवायचं म्हटलं मायबाप तरी माणूस जीवावर आल्यासारखं करतंय. मंदिरात ही सेवा करणारी जी मंडळी आहेत पहिल्यांदा मी त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आनंद वाटला. खूप छान पद्धतीचं मंदिर आहे. आणि हेच पावित्र्य फक्त मंदिर बांधणं हे विशेष नाही तर त्या मंदिरामधून आज खऱ्या अर्थानं आपल्या धर्माचं प्रचार प्रसार आणि एकत्रित होणं, कुठेतरी विचार
एकमेकांना विचार आदान प्रदान करता यावं यासाठी केलेलं हा आयोजन विठ्ठल. हो, म्हणून मी अभंग निवडताना असा निवडलाय. आपण भक्ती करतोय देवाची, ठीक आहे. प्रत्येकाला वाटतंय भैरवनाथांना देवानं आपल्यावरती कृपा करावी, देवानं कृपा करावी वाटते, परंतु नेमकी भक्ताची लक्षणं काय आहेत हे तरी आपल्याला माहित होणं गरजेचं आहे. म्हणून आज निवडताना अभंग जगद्गुरु श्री तुकोबराय आजच्या अभंगातून निष्ठा या विषयाचं चिंतन करतात. विठ्ठल. हो, निष्ठेमध्ये प्रकारे आज भक्ताची लक्षणं सांगितलेत मायबाप. या अभंगामध्ये जशा आपल्या टेबलला 4 पाय असतात, आवाज द्या मॉनिटरला थोडा, टेबल उभा करण्यासाठी 4 पाय असतात, तशा पद्धतीने या अभंगाचे 4 पैलू म्हणजे निष्ठा, निर्धार, निष्काम आणि निश्चळ हे भक्ताची मुख्य लक्षण आहेत. आणि याच आपण चिंतन करणार आहोत. विठ्ठल. हो, मग आज निष्ठा पाहत खऱ्या अर्थानं कलियुगामध्ये निष्ठा हा शब्द एक 3-4 दिवसापूर्वीच मागच्या इलेक्शनच्या टायमिंगला आत्महत्या करण्याच्या मार्गात होता, परंतु संयम या शब्दाने त्याला रोखून धरले. नाही तर आज आपण कलियुगात पाहतोय कशाची निष्ठा राहिली हो. वा, निष्ठा निष्ठी. आता निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी. जिकडे माल भेटन तिकडे जाऊन प्रविष्टा. आता कशाची आली निष्ठा, आता सगळी चेष्टा आहे. विठ्ठल. मग निष्ठा या विषयाचं चिंतन करत असताना मायबाप, स्वामी निष्ठा वेगळी, गुरु निष्ठा वेगळी, पती निष्ठा वेगळी आणि ईश्वरावरती असणारी निष्ठा वेगळी. स्वामी निष्ठा कोणाची होती, पती निष्ठा कोणाची होती. ग्रंथ म्हटलं की गीता आठवते, पातिव्रत्य म्हटलं की सीता आठवते, प्रेम म्हटलं की माता आठवते. मग मायबाप आज खऱ्या अर्थानं निष्ठा या विषयाचं चिंतन करत असताना स्वामी निष्ठा वेगळी आहे, गुरुवरती निष्ठा वेगळी आहे, देवावरती असणारी निष्ठा वेगळी आणि मालकावरती असणारी निष्ठा वेगळी. विठ्ठल. हो, पतीवरती किती निष्ठा असावी माझ्या आईसाहेबांकडून, सीता आईसाहेबांकडून शिकायला भेटतं. किती निष्ठा असावी मला सांगा बरं. वनवास हा सीता आईसाहेबांना होता का? होता का? नव्हताच ना हो. परंतु आपल्या नवऱ्याला वनवास भोगावा लागतोय, मालकाला वनवास भोगावा लागतोय. मी पण जाणार आहे. आणि त्या वनवासात जात असताना सीता आईसाहेबांनी एकदा तरी असं वाक्य काढलंय का, मी म्हणून टिकले आणि मी म्हणून नांदले. अहो मायबाप, आज आपल्याला थोडं दुःख होऊ द्या, थोडंसं दुःख होऊ द्या. बघा तुम्ही, एखाद्या वेळेस जर का मालक ग्रामपंचायतची मीटिंग चालली असेल गावामध्ये आणि मालक तिथं त्या ठिकाणी जाऊन बसलेले असतील, मीटिंग मध्ये असतील, घरचा फक्त गॅस संपू द्याव, तिकडून फोन येतो, हॅलो. ते म्हणतो बोल ना. बोल ना काय बोल ना, गॅस संपलाय. ते म्हणतो मीटिंग आहे, मीटिंगचा जाळ करा, पहिलं घरी या. ही काय निष्ठा आहे का? आणि आज खरं सांगू का, तुमचे माझे जे प्रपंच आहेत खऱ्या अर्थानं महिला मंडळींच्या जीवावरती. एकदा महिला मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचं कारण काय, आज या ठिकाणी इकडे शेतीचा वर्ग आहे का? भरपूर शेती आहे ना, बरोबर. शेतकरी 100% मी म्हणतो 90% शेतकरी शेती हा महिलांच्या जीवावरती करतात. आपल्या इकडे दूध व्यवसाय नसेल, नाही ना, मापत. आमच्या इकडे आमच्या भागामध्ये दुग्ध व्यवसाय. दूध सकाळी काढल्यानंतर डेअरीला दूध देण्यासाठी माणूस जर का गावामध्ये गेला, गावात गेलेला माणूस महागारी किती वाजता यायला पाहिजे? 7 वाजता जर का दूध घालायला गेला, किती वाजता यायला पाहिजे? इकडे पण तशी परिस्थिती असू शकते. 7 वाजता जर का एखादा माणूस घर सोडून गेला, महागारी किती वाजता येतो? 12 वाजता. 11 आणि 12 म्हणजे 5 तास येऊन नेमका कोणत्या कंपनीमध्ये दूध घालतोय? सकाळचा टाइम आपण किती वेस्ट घालतो, वाया घालवतो, याचा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. काय करतो जाऊन गावामध्ये? ह्याचा चहा पी, त्याची कॉफी पी, ह्याच्या कुटाळक्या कर, त्याच्या कुटानं कर, ह्याच गोष्टी करतो ना. उचापाती फक्त आपल्याला करायला जमतात, परंतु तो वेळ सत्कारणी लावण्याचं कार्य महिला मंडळ कशा करतात बघा तुम्ही. स्वतःचा आवरून, नवऱ्याचा आवरून, मुलाबाळांचं सगळ्या गोष्टी आवरून, मुलगी जर का शाळेत असेल तिचा डब्बा वगैरे विनी फणी सगळ्या गोष्टी आवरून 10-11 वाजता तर रानामध्ये असते, सगळं काम आवरून. आणि ह्यो 12 वाजता येतो वाडा जेवायला. तो नेमकं काम काय केलं बाबा, हा एक मोठा प्रश्नच आहे. विठ्ठल. पतीवरती निष्ठा सांगतोय. पतीवरती निष्ठा माझ्या आई साहेबांची होती,
वनवास भोगलाय मायबाप. आणि माघारी आल्याच्या नंतर आई साहेबांवरती आक्षेप घेतलाय. खऱ्या अर्थानं पतिव्रता राहिली असतील का सीतेला सुद्धा आक्षेप घेतलाय का? त्याचं कारण लक्ष्मण रेषा ओलांडली. काय केलंय? आई साहेबांनी सुद्धा लक्ष्मण रेषा ज्यावेळेस ओलांडली त्यावेळेस त्यांना पण लोकांनी त्रासच दिलाय, बोललेत आहेत, आक्षेप घेतलाय. मग आज आपल्याही जीवनामध्ये मायबाप आपली काही ना काही लक्ष्मण रेषा असली पाहिजेत. जो माणूस लक्ष्मण रेषा ओलांडेल त्याला त्रास होणारच आहे. विठ्ठल हो. सीता आईसाहेबांची निष्ठा होती आपल्या मालकावरती. ही निष्ठा आपल्याला पण शिकता येते. गुरुवरती निष्ठा कोणाची होती? एकलव्याची. मातीचा पुतळा केलाय, त्याच्यावरून विद्या ग्रहण केली मायबाप. आता कशाची गुरुवरची निष्ठा आहे मायबाप? अजिबात नाही. गुरुवरती निष्ठा नाही राहिलेली. ज्यांनी गुरूंचा मार खाल्ला ते आज एसीच्या रूम मध्ये आहेत, आणि जी गुरूंवर गुराकलेत आहेत ना ते आज गुरं वळतात आहेत. हाय खो हॅलो. म्हणजे गुरुवरती निष्ठा किती असावी ही आपल्याला शिकायला भेटतं एकलव्यजींकडून. पतीवरची निष्ठा सीता आईसाहेबांकडून. स्वामीवरती निष्ठा किती असावी, आपल्या मालकावरती निष्ठा किती असावी. स्वामी काज गुरु भक्ते पितृभक्तान सेवापते पितृभक्तान सेवापते पितृभक्तान सेवापते. स्वामी काज गुरु भक्ते पितृभक्तान सेवापते पितृभक्तान सेवापते हो हो. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. आपल्या मालकावरती निष्ठा असली पाहिजेत मायबाप. ज्या पत्नीने निष्ठा ठेवतोय, पतीवरती निष्ठा किती असावी सीता आईसाहेबांकडून पाहायला भेटते. एकलव्याचं उदाहरण तुमच्या समोर मांडलेलं आहे. स्वामीवरती निष्ठा किती असावी, आपल्या मालकावरती निष्ठा किती असावी, हे आपल्याला एक उदाहरण तुमच्या समोर मांडतो. सर्वात जवळचे भक्त रामप्रभूंच्या म्हणजे हनुमंतराय आहेत. मुख्य होते भक्तांमध्ये. परंतु रामायण पाहत असताना अभ्यास जर का केला आपण रामायणाचा, तर गंधमादन नावाचा एक वानर होता. कोण होतं? गंधमादन नावाचा वानर आहे. स्वामीवरती आपल्या मालकावरती निष्ठा किती असावी. गंधमादन नावाचा वानर आहे. वानराने विचार केला, इतक्या दिवस चाललंय हे रामायण, रावणाने आपल्या आईसाहेबांना घेऊन गेले तिथं. कसला रावण आहे एकदा बघायचंय म्हणले. कोण? गंधमादन. हा, गंधमादन श्रीलंकेकडे निघाला. मध्ये होते कुंभकर्ण. कुंभकर्ण म्हणजे असा माणूस होता, एकदा झोपला म्हणजे 6 महिने झोपायचा, आणि एकदा जागा झाला म्हणजे 6 महिने तो झोपतच नव्हता. बाबा मी एक वेळेस कुंभकर्णाला सुद्धा चांगलं मानतो, कारण तो कीर्तनामध्ये झोपत नव्हता. काय काय जाती अशा आहेत, चालू कीर्तनात सुद्धा डोकला हाणते तो. एक जण तर आमच्या सोबत, बरं कीर्तनात झोपू द्या याच्यात नवल काय, एक जण जेवाय बसल्या कुठं झोपाव का, सोबत जेवायला बसला आणि त्याला लागली झोप. गुळवणी असते इकडे, गुळवणी करतात का, गुळवणी पोळी स्वयंपाक होता. माता माऊलीने चांगला स्वयंपाक केलेला होता. आम्ही शेजारी बसलोय, जेवायला बसलेला असताना मी आपली पोळी आली, चुरली पोळी खायला सुरुवात केली. त्यांनी पुंडलिकवरदा म्हणूस तोपर्यंत डुकला हाणला की त्याची टोपी पडली गुळवण्यामध्ये. जशी गुळवण्यामध्ये टोपी पडली, चुरितोय 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 चुरितोय, अंगठा वाकडा झाला, प्लेट सुद्धा उलटून पडली. आणि मनातली मनात म्हणायचा, काय माता माऊली जड असं ना, जड अंत करण्याचे किती माता माऊली असं असल्या कुठं पोळ्या करत नाहीत का. टेरिकोटची टोपी काय याच्या बापाने चुरली होती का. म्हणजे इतके झोपाळू असते ते, इतके झोपाळू असतात. पण कुंभकर्ण झोपलेला होता, हा गंधमादन त्या ठिकाणी गेलाय. मालकावरती निष्ठा किती असावी हे सांगतोय तुम्हाला. गंधमादन त्या ठिकाणी गेलाय आणि उठवलंय, उठा. कुंभकर्णाला उठवाय गेला. आता गंधमादन छोटासा वानर, कुंभकर्ण म्हणजे बलाढ्य, उठवाय गेलेत. काय काम आहे बोला, काय काम आहे, तुझ्या भावाला जाऊन विचार. गंधमादन म्हणतोय कुंभकर्णाला, तुझ्या भावाने काय कुठाना केलाय त्यांना जाऊन विचार, काय कुठाना केलाय. आई साहेबांना घेऊन आलेत आमच्या इकडं, सीता आई साहेबांना. मग तू कशासाठी आला इकडं. ते म्हणला, तुला हाणायला आलोय. रावणाला बी आज सुट्टी देत नाही, तुला पण सुट्टी देत नाही. बारक्यांना सुद्धा कमी लेखायचं नसतंय बरं का.
बारके सुद्धा मोठ्या मोठ्यांचा कार्यक्रम करतात. विठ्ठल 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 हो. मग हा बारकच आहे, परंतु अंगामध्ये रग बघा किती. त्या कुंभकर्णाला बोलतोय, ऐक कुंभकर्णा, माझ्या आईसाहेबांना इकडे आणलंय, म्हणला आज सगळा जो काही कार्यक्रम आहे आईतच उरकून टाकतो. गंधमादनला थोडं जवळ बोलवलं कुंभकर्णाने, जवळ बोलवलं आणि हातात उचलून घेतलं. उचलून घेतलं त्याला मलयानळू नावाचा सुगंध आहे, त्या सुगंधाचा वास, सुगंध त्या कुंभकर्णाला आला. कुंभकर्ण म्हणला कामाचा माणूस आहे, कामाचा माणूस आहे, फोडला पाहिजे, त्या पार्टीतून आपल्या पार्टीत घेतला पाहिजेत. मग माणूस फोडण्यासाठी दोनच गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पद आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. म्हणला चला आता ह्याला बोलून बघू, पद देऊ आणि पैसाही देऊ, पण माणूस फोडायचा. माणूस आज आपल्याला पुढं आता इलेक्शन जवळच आलंय, म्हणला कामाचा माणूस आहे. ऐक गंधमादन, एकच काम आहे तुझ्याकडे. ते म्हणला काय काम आहे? फक्त एक वाक्य बोलायचंय, इथून पुढं जीवन जगत असताना मी रामाचा नाही, मी रावणाचा आहे, एवढं म्हणायचं फक्त. ऑफर काय आहे म्हणला, बोला ऑफर सांगा आधी. ऑफर म्हणला तुम्हाला कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये घेतो, रावणाच्या इकडे कॅबिनेट पहिल्या 5 मध्येच तुला घेणार. पैसा पैसा पाहिजे तेवढा तुला पैसा देणार. निष्ठा किती असते तुम्हाला सांगतो. नाही म्हणले. काय सांगितलं म्हणलं कुंभकर्ण? एकच वाक्य बोलायचं, इथून पुढे जीवन जगत असताना मी रामाचा नाही, मी रावणाचा आहे. बारकाच होता, परंतु तळ पायाचे आग मस्तकामध्ये गेले, लाल बुंद डोळे केले, त्यात मुठी आवळल्यात. ऐक कुंभकर्ण, रावणाचा आहे म्हणून जगण्यापेक्षा रामाचा आहे म्हणून मेलेला काय वाईट आहे रे. याला म्हणायची मालकावरती अमृताची वाणी, देह देवाचे कारण. काय केलंय? मुखामध्ये फक्त साखर ठेवली, गोड प्रमाण दिलं, पोषक असं विको कमी करा. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. अरे रावणाचा आहे म्हणून जगण्यापेक्षा ऐक कुंभकर्णा, रामाचा आहे म्हणून मेलेलं काय वाईट आहे. इतकी निष्ठा भक्ताची असते, आपल्या मालकावरती असते. आणि अशी निष्ठा ज्या भक्ताच्या अंतकरणामध्ये आहे तो खरा भक्त आहे. अभंगाचं पहिलं चरण. निष्ठावंत भावा भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भावा भक्तांचा स्वधर्म.
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. पराकोटीची निष्ठा भक्ताच्या अंतकरणामध्ये असल्यानंतरच देव त्याच्यावरती कृपा करत असतो. हो, भगवंताने आपल्यावरती कृपा करावी अशी जर का वाटत असेल तर आपल्या मनामध्ये त्या भगवंताबद्दल पराकोटीची निष्ठा असली पाहिजे. अगदी शेवटचा जरी काळ आला, मरणाची जरी वेळ आली, तरीही भक्ताने मागं हटलं नाही पाहिजे. एवढी निष्ठा आपली भक्ताची भगवंतावरती असली पाहिजे. काय प्रसंग झाला ऐका. जगद्गुरु श्री तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं लोहगावला. आणि जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये येऊन बसत होते. ज्या ज्या वेळेस कामातून वेळ भेटेल, या रयतेच्या कामामधून सेवेमधून ज्या वेळेस वेळ भेटेल ना, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसत होते. आणि असेच कीर्तनामध्ये येऊन बसले असताना बाबा जवळच्याच माणसाने खबर दिली, बातमी दिली शत्रूंना. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये येऊन बसलेत, लोहगावला कीर्तन आहे. शिवाजी महाराजांना आपण सगळे पकडू शकतोय. मायबाप, निष्ठा किती असते भक्ताची मी तुम्हाला सांगतोय. कीर्तन कोणाचं चालू आहे? जगद्गुरु श्री तुकोबरायांचं कीर्तन आहे. जवळचाच एक जण फुटला. एक वाक्य बोलून देतो तुम्हाला. ही काड्या करणारी जवळची असतात. त्यामुळे प्रत्येकाने चालत असताना, जीवन जगत असताना आपल्या सोबत कोण आहेत पहिल्यांदा तपासले पाहिजेत. कारण जवळच्याला आपलं गुह्य माहीत असते. आणि जवळचा जर का फुटला बाबा तर पटांगणच. असाच एक जण जवळचा फुटलाय. दुश्मनांना सांगितलंय राजे कीर्तनात आहेत, पकडा. जगद्गुरु श्री तुकोबराय, तुकोबरायांनी भाव ओळखला. ज्यावेळेस दुश्मन त्या ठिकाणी आलेत, दुश्मनांनी वेढा टाकलाय, कीर्तनाला वेढा टाकलाय. राजांना पकडणार आहेत, संकट आलंय राजावरती. जगद्गुरु श्री तुकोबरायांचं कीर्तन चालू आहे मायबाप. आणि मनातली मनात देवाला धावा केलाय, पांडुरंगा काय चमत्कार करायचा मी सांगू शकत नाही, पण आज जर का जाणता राजा हा पकडला गेला, वारकरी संप्रदायाला कलंक लागेल, लोक विश्वास ठेवणार नाहीत. काळिंबा आम्हाला नाही फासला जाणार, काळिंबा तुला फासला जाणार आहे. का? पांडुरंगाचं नामचिंतन चालू आहे. जगद्गुरु श्री तुकोबरायांचं कीर्तन चालू आहे. जाणता राजा पकडला जातोय. कसे विश्वास ठेवतील लोक? आर्त हाक केली भगवंताला आणि भगवंताने चमत्कार करावा मायबाप. हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलंय. पंढरपूर सोडावं आणि पंढरपूर सोडून टाच मारली, लोहगाव गाठलंय. लोहगाव मध्ये हुबेहूब छत्रपती बनलेलं कोण होतं? पांडुरंग परमात्मा. जसा आता तुम्ही बसलात आहेत, छत्रपती शिवाजी महाराज पुढंच बसलेले आहेत. पुढं छत्रपती शिवाजी महाराज बसलेत आहेत, पाठीमागच्या ठिकाणी हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज. आणि पहिल्या काळामध्ये काय लाईटी नव्हत्या एवढ्या, मरकुरी वगैरे, मशाली होत्या, टेंबे मशाली. आणि टेंबे मशाली हे बाजूनी सगळे उभा आहेत आणि गर्जना केली, हर हर महादेव, आणि घोड्याला टाच मारली. दुश्मन म्हणले भाग गया पकडो. राजा तर निघून गेला, म्हणले कस काय बाहेर पडला आपल्याला कळलंच नाही, समजलंच नाही. 10-5 मावळे जे महाराजांच्या सोबत होते, उरलेलं जे सैनिक होतं त्यांचा कार्यक्रम केला. परंतु जे पाठीमागच्या साईडचं सगळं सैन्य जे होतं गोल राऊंड जे मारलेलं, ते सगळे भगवंताच्या पाठीमागे. निष्ठा तुम्हाला सांगतोय ऐका मायबाप. पांडुरंग परमात्मा पुढे, सैनिक पाठीमाग. पांडुरंग आता हा चतुरा तो शिरोमणी, गुण लावून आजपर्यंत तो भल्या भल्यांना नाही सापडला. हा काय यवनांना सापडणार आहे, दुश्मनांना सापडणार आहे. भगवंताने पंढरपूर गाठलं आणि जे पकडाय गेले होते ते जंगलात मधीच. अरे आपण इकडं कुठं आलोय म्हणले, MS-13 कडे. राजगड,
रायगड हे सगळे पुण्याच्या वरती राहिले म्हणले ना. आपण पार इकडं पंढरपूर, सोलापूर, टेंभुर्णीकडे इकडं कसं काय निघायला लागलोय? चुकवलं म्हणले, हे कोणतरी दुसरंच होतं. आता हा सापडणारा हा कोणाच्याही हातात यायला मोकळा आहे का? भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा नाही माईबाप. जगद्गुरु श्री तुकोबरायांचं कीर्तन आहे, संकट राजावरती आहे. परंतु माझ्या जगद्गुरु श्री तुकोबरायांची असणारी निष्ठा, या निष्ठेमुळं जाणता राजाला सुद्धा वाचावं लागले. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून माईबाप विठोबाशी शरण जावे, निज निष्ठ नाम घ्यावे, निज निष्ठ नाम घ्यावे, निज निष्ठ नाम घ्यावे. विठोबाची शरण जावे, निज निष्ठ नाम घ्यावे. विठोबाची शरण जावे, निज निष्ठ नाम घ्यावे. विठोबाची शरण जावे, निज निष्ठ नाम घ्यावे, शरण जावे, निज निष्ठ नाम घ्यावे. निज निष्ठ नाम घ्यावे, निज निष्ठ नाम घ्यावे. विठोबाची शरण जावे, निज निष्ठ नाम घ्यावे. विठोबाची शरण जावे, निज निष्ठ नाम घ्यावे. विठोबाची शरण जावे, निज निष्ठ नाम घ्यावे. हो. महाराज सांगतात विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. भगवंताला काय आवडते? नामस्मरण केलेलं, नामचिंतन केलेलंच भगवंताला आवडते ना. दुसरं काय आवडते? म्हणजेच जर देवाला आपलंसं करायचं असेल, एक तर देवाबद्दल आपल्या मनामध्ये पराकोटीची निष्ठा असायला पाहिजे. भगवंताचं नामचिंतन कोणतंही काम असू द्या माईबाप, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम नामचिंतन केलं पाहिजे देवाचं. नामचिंतनाच्या जोरावरती माईबाप आपण तरुण जाऊ शकतोय. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, भगवंताचं नाम किंवा धोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. धोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. भगवंताचं नामचिंतन, नामस्मरण, या नामचिंतनाच्या जोरावरती आपण तरुण जाऊ शकतोय. नाही तर एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंय मायबाप. मग आजपर्यंत प्रत्येक महाराज मंडळींनी येऊन सांगितलंय नामचिंतन करा, नामचिंतन करा. आपण ऐकतो का? ऐकतो का? काम कोणतंही असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असाल, त्या कामामध्ये महिला मंडळीला मी सांगून जाईल, मायबाप तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. जे आपण अन्न बनवतो, अन्न बनवत असताना मला सांगा, ज्या वेळेस इथं काल्याचं कीर्तन वगैरे असतंय किंवा आता हे झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था आहे ना सगळ्या मंडळींची, हा मग त्याला महाप्रसाद म्हटलं जाते. काय म्हटलं जातंय? महाप्रसाद म्हटलं जाते ना. आपल्या घरामध्ये आपण बनवतो त्याला काय म्हटलं जाते? जेवण. जेवण म्हटलं जाते. यामधला फरक काय लक्षात घ्या. तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. मंदिरात बनवलेला महाप्रसाद का बनतो आणि आपण घरी बनवलेलं जेवण का असते? मंदिरात बनवलेला जो स्वयंपाक असतो, तो स्वयंपाक बनवत असताना नामचिंतनाच्या लहरी त्या जेवणावरती, स्वयंपाकावरती पडत असतात. आणि तो स्वयंपाक, ते अन्न अन्नाच्या स्वरूपात नाही राहत, तर ते अन्न महाप्रसादाच्या स्वरूपात जातं. आणि आपलं घरी जेवण बनवत असताना सांगावंच लागेल, ह्याची भांडणं बायकोनी नवऱ्यावरती धावायचं, नवऱ्याने पोरांवरती चिडायचं, आणि जो अन्न खातोय त्याच्या डोक्याचा पूर्ण गुतडा होऊन जातो. विचारच मनामध्ये राहत नाहीत ना. ज्या पद्धतीने तुम्ही अन्न बनवतात, सात्विक अन्न बनवत असताना, म्हणून काही काही महिलांना सवय असते पंढरपूर, सोलापूर हे करत करत सुद्धा स्वयंपाक बनवतात. ते करण्याऐवजी जर का नामचिंतन केलं, नामचिंतन केल्यावरती ते अन्न अन्न न राहता महाप्रसाद बनतो. विठ्ठल हो, नामचिंतन सांगत होतो, नामचिंतनाची ताकद आहे. आज प्रत्येक महाराज मंडळी येऊन सांगतात नामचिंतन करा, नामचिंतन करा, परंतु आपण ऐकत नाही. एक ना एक दिवस आपल्याला जायचंय मायबाप. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर कुणी असू द्या. किंवा महाराज सांगतात, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का,
साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का। क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नाही ये किसी का. आजपर्यंत कोणाला साथ दिली नाही. एक ना एक दिवस तुम्हाला मला जावं लागणार आहे. मग जात असताना मायबाप माझे माऊली गोड वर्णन करतात. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परी. नाही म्हणून चालत नाही, एक ना एक दिवस जावंच लागणार आहे. परंतु आज आपण जन्माला आलोय, आपल्या मनाला प्रश्न पडला पाहिजेत, का जीवन जगतोय आपण. बऱ्याच मंडळींचं आज जीवन कडला आलंय, परंतु कधीच मनाला प्रश्न पडला नसेल, का जीवन जगतोय आपण. देवाने हा नरदेह आपल्याला कशासाठी दिलाय, याचं कधीतरी आपण चिंतन केलं पाहिजे. देवे दिला देह भजन गोमाता, 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 देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता. देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता. हो तोया झाला फाटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा, तोया झाला फाटाबाजीकेचा, तोया झाला फाटाबाजीकेचा. हो तोया झाला फाटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा. तोया झाला फाटाबाजीकेचा, तोया झाला फाटाबाजीकेचा. हो देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता. हो हो महाराज सांगतात, देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. कशासाठी नरदेह भेटलाय, भोजना गोमटा नाही, भजन गोमटा. भजन करण्यासाठी, देवाचं नामचिंतन करण्यासाठी आपल्याला नरदेह भेटलाय. परंतु आज आपण आपलं जीवन सार्थकी लावण्याचा मार्ग स्वीकारत नाही मायबाप. कित्येक लोकांची जिंदगी आजपर्यंत अशीच आलेली आहे. का जीवन जगतोय हा प्रश्न मनाला प्रत्येकाने विचारला पाहिजे. काय सांगतात प्रसाद महाराज तुम्ही, आतापर्यंत काही कमी महाराज मंडळी आम्ही वाटे लावलेत का. प्रत्येकाने येऊन सांगितलंय, काय काय जीवांशी गेले, पण आम्ही ऐकलं नाही. ऐकलं तुकुब्बर आहे म्हणतात, तुका म्हणे मेलो, सांगता सांगता, पण तरी पण आपण ऐकलं नाही. ऐकलं मायबाप, एवढं सांगितलं तरी आपण ऐकलं नाही. यापुढे जाऊन बोलू का, ज्याच्या मुखामध्ये नाम येत नाही ना मायबाप, नाम नवदे ज्याची वाचा. आपल्याला वाटतं जगद्गुरु श्री तुकोबर आहे, अगदी मवाळ भाषेमध्ये बोलतात. नाही, तुकोबरायांसारखी तर भाषाच नाही. जर का एक एक गोष्टीचा अर्थ जर काढायला घेतला मायबाप, तो लेख दो बापाचा म्हणून सांगितलंय. ज्याच्या मुखामध्ये देवाचं नामचिंतन नसेल तो माणूसच नाही. मग आजपासून कमीत कमी आपण नामचिंतन करायला तरी कमीत कमी सुरुवात करा. आणि या पुढे जाऊन माझे नाथ बाबा बोलतात, आजपर्यंत तुम्ही जीवनाचा उद्धार नाही करून घेतला, आमचं काहीच जाणार नाही. नाही नामचिंतन केलं काहीच जाणार नाही. हो हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल घरी दुसरा येईल, पकवानाचा आवाज आहे, पकवानाचा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. आवाज द्या
पक्वाचा मग दुःख येईल हे जरी नाही कळलं. पक्वाचा आवाज द्या. सरते सेवती बा काळ बांधून नेईल सरते सेवती बा सरते सेवती बा काळ बांधून नेईल सरते सेवती बा एका जनार्दनी आमचे काय बघाईल हो एका जनार्दनी आमचे काय बघाईल पिंगळा हा पिंगळा पिंगळा महाद्वारी बोल बोल तुले का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तुले का पिंगळा महाद्वारी बोल बोल तुले का पिंगळा महाद्वारी हा, हो, वा आमच्या प्रमोद महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. इतकं पण गोड वाजवू नका नाही तर एखादी माता माऊली उठल. बघू द्या कुठे आहेत महाराज. महाराज सांगतात आमचं काहीच जाणार नाही. जर का नामचिंतन केलं नाही नुकसान कोणाचं होणार आहे? स्वतःच. जो नामचिंतन करणार नाही त्याचं नुकसान आहे. आपल्याला म्हणण्याचा अधिकार राहत नाही. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. हे कुणाला म्हणण्याचा अधिकार आहे? मायबाप ज्यांनी नामचिंतन केलं देवावरती निष्ठा ठेवली त्यांनाच म्हणण्याचा अधिकार आहे. म्हणून आजपासून कमीत कमी आपण एवढ्याच गोष्टी घेऊन जायचे. देवावरती नाथत्रयांवरती असणारी आपली निष्ठा कधीही ढळू द्यायची नाही. ज्यावेळेस आपण निष्ठेने देवाची सेवा करेल ना, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. जो खऱ्या मनानं देवाची भगवंताची सेवा करेल निष्ठा ठेवेल त्याला भगवंत काहीच कमी पडू देणार नाही. विठ्ठल हो, एकच लक्षण तुमच्या समोर मांडलंय निष्ठा. दुसरं लक्षण सांगितलंय भक्ताचं निर्धार. काय निर्धार या शब्दाचा अर्थ? निष्ठेने घेतलेला जो निर्णय असतो त्याला म्हणायचं निर्धार. निर्धार आपल्याला पाहायला भेटतो माईबाप वारकऱ्यांकडे पाहिल्याच्या नंतर. वारीवरती केलेला निर्धार किती असावा? फक्त निष्ठा असून चालत नाही. भक्ताच्या अंतकरणामध्ये निर्धार असला पाहिजे. निर्धार याच शब्दाचा अर्थ निष्ठेने घेतलेला जो निर्णय आहे त्याला निर्धार म्हणायचं. किती निर्धार असावं देवावरती. एक कथा तुमच्या समोर मांडतो. भजन करा विठ्ठल. हो, वारीचा प्रसंग आहे आणि वारकऱ्यांनी घेतलेला निर्धार आहे. काहीही झालं तरी वारी चुकवायची नाही. मंडळींनी सांगितलं वारकरी बाबांना वारीला तुम्ही जाणार आहात काही अडचण नाही जावा, परंतु आपली पेरणी करा, पेरणी करून जावा. गव्हाची पेरणी करायची तेवढी पेरणी करा जावा. मी काही दंतकथा सांगत नाही, वारकऱ्याचं नाव पण सांगतो तुम्हाला. निर्धार किती असावा भगवंतावरती. वारीला निघालेत, मंडळींनी सांगावं फक्त गहू पेरणी करा आणि पेरणी करून जावा. दुकानात जावं, दुकानात गेल्यानंतर त्यांनी गहू म्हणून भोपळ्याचं बी द्यावं दुकानदाराने. तुम्ही म्हणताल असं कसं काय केलं? संतांची अवस्था मायबाप तशी असते. दिनरजनी हाची धंदा गोविंदाची. किंवा महाराज सांगतात असो ऐसा कोठे आठवची नाही, 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 असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच देही हो दशा, देहीच देही हो दशा, देहीच विदेही भोगू दशा. सर्व सुख झालं सर्व अलंकार, सर्व सुख झालं सर्व अलंकार.
संतांची अवस्था सांगितली काय संतांची अवस्था आहे? असो आईसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगुदशा. आपण कुठे आहोत, काय काम करतोय याचा विसर पडलाय. आणि त्या वारकरी बाबानं गहू समजून भोपळ्याचं बी घेतलं, रानामध्ये पेरलंय. भोपळ्याचं बी रानामध्ये पेरलं, वारीला निघून गेलेत. वारीवरून माघारी आलेत. चला म्हणले गहू कस काय झालाय, उगवलाय, बघून येऊ, पाहून येऊ. आणि रानात गेले तर काय, गहू नाही, सगळे भोपळेच. भोपळे आलेले होते. मॉनिटरला आवाज द्या. भोपळे आलेले होते. आणि ज्यांनी ते बी दिलं होतं ना, ते गहू समजून भोपळ्याचं बी ज्यांनी दिलं होतं, ते आले आणि झाडावरती बसले. म्हणले बघू आता महाराज काय भोपळेच खाते आहेत का, महाराज काय भोपळेच खाते आहेत का. झाडावर येऊन बसले. झाडावर येऊन बसलेले होते. महाराज गेले ते वारकरी बाबा. त्यांनी पाहिलं, म्हणले रानात तर भोपळे आलेत, येऊ द्या म्हणले भोपळे, भले मोठे भोपळे. भोपळा एक घेतला, म्हणले फोडून तरी बघू काय आहे नेमकं भोपळ्यामध्ये. भोपळा घेतला आणि भोपळा जागेवर फोडला, दणकन आदळला आणि फुटला. त्या भोपळ्यातून गहू निघलं. त्यांचं नाव आहे मानकोजी महाराज बोधले. एकदा जोरदार टाळी वाजवा. मानकोजी महाराज बोधले यांच्या जीवनामधला प्रसंग आहे मायबाप. भोपळ्यामधून गहू निघावत याला काय म्हणायचं? निर्धार हे वर्म चुकून ये, निर्धार हे वर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार भक्ताच्या जीवनामध्ये असला पाहिजेत, निष्ठा असली पाहिजेत. आपण पाहिलं मानकोजी महाराजांच्या जीवनामधलं भोपळ्यातून गहू निघण्याचं कारण काय? फक्त वारीवरती आणि माझ्या भगवंतावरती असलेला निर्धार आहे. जीव गेला तरी वेत्तर, परंतु वारी चुकू देणार नाही. वारी चुकून येदी हरी, वारी चुकून दिली नाही म्हणून त्या भोपळ्यामधून गहू निघलं. मायबाप कितीतरी संतांची उदाहरणं आपल्याला पाहता येतील. माझ्या जनाबाईवरती चोरीचा आळी यावा, चोरीचा आळ आलाय, परंतु देवावरचा निर्धार जो आहे, निष्ठा जी आहे, अगदी डगमगू दिली नाही कुठंच, शेवटच्या श्वासापर्यंत. मला सांगा बरं, जनाबाईवरती चोरीचा खऱ्या अर्थानं आळ आला होता का बाबा? आणला होता? वा, गोड उत्तर दिलं. आणला होता. कुणी आणला होता? देवानंच आणला होता ना. कुठेतरी संतांची बाजू घ्या, देवानंच आणला होता. मला सांगा, दळण दळायला या म्हणत होते का? स्वतःहून देव जात होता दळण दळण्यासाठी. स्वतःहून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जनाबाई पैसे जात होते दळण दळायला. बरं, या म्हणलं नाही, आले. खऱ्या अर्थाने सगळं दळण दळू लागत असेल का देव? विचार करा. नाही नाही नाही, मोठ्यांची कामं अशी नसतात. मोठ्यांची कामं म्हणजे फक्त फोटोपुरती. बघा तुम्ही, गावात जर का एखादा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असू द्या, मोठा नेता येऊ द्या, काहीच नाही. झाडं आणणारी वेगळीत, मोबाईल सायलेंट करा. झाडं आणणारी वेगळीत, खड्डं खाणारी वेगळीत, झाडं लावणारी वेगळीत, पाणी घालणारी वेगळीत. नेता काय करत असतो? फक्त येतो आणि पाल्याला हात लावतो, फोटो घेतला जातो. यांनी केले हजारो झाडांचे वृक्षारोपण. सगळ्या तालुक्यामध्ये बातमी व्हायरल होती. ही मोठ्याची लक्षणं आहेत. मग आज देव पण फक्त फोटो पुरतच येत होता बरं का. देव जायचा जनाबाईंपाशी, दळण दळू लागायचा. बरं, दळण दळू लागल्यावरती माघारी निघताना मला सांगा, आज मी इथं कीर्तन केलं, कीर्तन करून जर का मला माघारी जायचे, उद्या मला साताऱ्याला कीर्तन आहे, माझ्या वस्तू मी स्वतः नेणं गरजेचं आहे का नाही? मी जर का फेटा इथं ठेवून गेलो तर उद्या काय बांधायचं? नर डावळायचं का? देवाने बघा तुम्ही, जाणून बुजून केलेलाच हा कार्यक्रम आहे ना. इतकी पण देवाची बाजू घेऊ नका, संतांची बाजू थोडीशी घ्या. संतांनी, माझ्या जनाबाईने दळून दळू लागला,
महागारी जाताना मुद्दाम हे ठेवलेलं आहे. आणि जनाबाईंची वाकळ, इकडे काय म्हणतात, गोधडी म्हणतात का वाकळ म्हणतात, जे पांघरायला घेतले जाते ते गोधडी, ती गोधडी घेऊन महागारी जातोय. बरं देवाला एवढं पण कळलं नसेल का हो, जनाबाईच्या घरून पार मंदिरात जाईस तोपर्यंत आपल्या खांद्यावरती काय आहे? जाणून बुजून केलेला खेळ आहे हा. घेऊन जात होते. बरं गेल्यानंतर तेच खांदे, आता नेलेली वस्तू म्हटल्यावरती कपाटामध्ये ठेवून द्यावी, नाही नाही नाही, अंगावरती टाकून उभा कसा राहिला, ही काय असा उभा राहिला आणि कसा उभा राहिलाय. आणि ती गोष्ट पाहिली जी पुजारी मंडळी होती. पुजारी मंडळींनी पाहिल्यावरती, मायबाप पुजारी मंडळींनी पाहिलं आणि देवाची चोरी झाली. चोरी झाली. कोणी चोरी केली? चोरी करायचं काही तर प्रूफच ठेवलाय. म्हणले प्रूफ सहित. काय प्रूफ आहे? म्हणले बघा ही गोदडी कोणाची आहे? जनाबाईची गोदडी आहे. आणि त्या जनाबाईने देवाला हाताला धरावा आणि म्हणावा, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. ओ धरला पंढरीचा चोर, गल्ला बांधोलिया चोर, धरला पंढरीचा चोर, गल्ला बांधोलिया चोर. ओ हृदयला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हो, महाराज सांगतात, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या. देवा मी चोर नाही, तूच चोर आहे. विको कमी करा. भगवंताला सांगावं, आळा आलाय चोरीचा. पुजारी मंडळी सांगतायत काय करायचंय, काय करायचंय? सुळावरती द्या. देवाची चोरी करती. सुळावरती जाण्याचा प्रसंग आहे. मी तुम्हाला निष्ठा सांगतोय, निर्धार सांगतोय. सूळ रचला गेला आणि त्या सुळावरती जनाबाईंना चढवणार. ज्यावेळी शिक्षा दिली जाते त्यावेळी शेवटची इच्छा विचारली जाते. कुणीही असू द्या, शेवटची इच्छा विचारली जाते. बोल तुझी शेवटची इच्छा काय? आणि शेवटची इच्छा सांगत असताना ती त्यांच्या तत्वामध्येच बसली पाहिजेत, असं उत्तर दिलं पाहिजे. नाही तर एक जणाला म्हणलं बोल तुझी शेवटची इच्छा काय, ते म्हणलं घरी सोडून द्या. चालेल का असं? दुसऱ्याला विचारलं बोल तुझी काही इच्छा आहे शेवटची, म्हणला काहीच नाही, माझं नरड खाली करा, मुंडकं खाली करा आणि पाय वरती करा. घोट दाबले होते, मरत असतो का? त्याचं नरड तर दाबावं लागेल ना. जनाबाईंना विचारले बोला तुमची काय शेवटची इच्छा आहे? जनाबाई महाराज सांगतात, मायबाप माझी शेवटची इच्छा काहीच नाही. ज्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यामुळे माझ्यावरती चोरीचा आळ आलाय, माझी शेवटची इच्छा एवढीच आहे, मी सुळावरती जाऊच तोपर्यंत, जोपर्यंत माझा देह आत्मा या शरीरामधून जात नाही तोपर्यंत सगळ्यांनी एक गोष्ट करायची. काय करायचं? जनाबाईंनी सांगितलं, सगळ्यांनी हात वरती घ्या. घ्या तुम्ही पण सगळ्यांनी. हार घालणाऱ्या मंडळींना विनंती आहे, हार घालण्यासाठी सगळ्यांनी पुढे यायचे.